नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत निकालाच्या दिवशीही मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। निवडणुकीतून माघार घेतलेल्या गोकुळ गीतेंनी आता घुमजाव केलाय। गोकुळ गीतेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। मी माघार घेतली नाही असं गोकुळ गीते म्हणतात। या मतदारसंघातल्या मतदारांचा जो 31 मे पासूनचा मी उद्रेक बघितलेला होता, त्याच्यामुळे मला खात्री की या मतदारसंघातल्या मतदारांनी 100% मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल अशी मला अपेक्षा आहे। पण मतदानाच्या दिवशी देखील आपण आवाहन केलं करण्यात नाही, मी त्या दिवशी पण बंधूंकडून आवाहन केलं नाही, मी त्या दिवशी फक्त आलेलो होतो आणि सांगितलेलं होतं की माझा प्रचार मी थांबवलेला आहे। कुठला प्रचार मी व्यक्तिगत केलेला नव्हता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला होता आणि निवडणूक आता पुढे गेलेली आहे। प्रचार थांबवला तरी देखील आपण आज आलेला आहात। आता मला माझ्या कार्यकर्त्यांनी जे प्रचार यंत्रणा राबवली त्याच्यामुळे मला विश्वास आहे की त्या ठिकाणी मी निवडून येईल। पण एकदा निवडणुकीमधनं माघार घेतली आणि पुन्हा आपण माघार मी घेतलेली नाही, तुम्ही तो शब्द वापरू नका। पण मग माघार कोणी घेतली होती? तर गोकुळ गीतेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आज मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणीच्या दिवशी निकालाच्या दिवशी नाशिकमध्ये हा मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय। कारण का याआधी गोकुळ गीतेंची खूप मनधरणी करण्यात आली, त्यानंतर आपण प्रचार करणार नाही असं त्यांनी सांगितलं, पण आज मात्र ते विजयाचा विश्वास व्यक्त करतायत।